पीक विम्याचे शेतकऱ्यांचे पैसे परत एकदा पीक विमा कंपनीकडे परत गेल्या संदर्भातली एक महत्त्वपूर्ण अपडेट समोर निघून आलेली आहे मित्रांनो. तर मित्र हो, खूप दिवसापासून जवळपास महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून पीक विमा संदर्भात विचारपूस करण्यात येते. कारण सर्व शेतकऱ्यांना ॲट ए टाईम एक सोबतच ह्या पीक विम्याचं जे भरपाई आहे किंवा हा जो नुकसान भरपाई आहे ती वेळेवर मिळत नाही आहे. कुणाला मागे, कुणाला पुढे असे 2-2, 3-3, 4-4 महिन्याच्या अंतराने मिळत आहे. आणि सर्वदूर सर्व शेतकरी बांधवांना हा पीक विमा मिळालेला नाहीये. या संदर्भातली महत्त्वपूर्ण शिक्कामोर्तब माहिती यावरूनच होते, की वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये आंदोलनं, मोर्चे, निवेदनं देणे सुरू आहेत. त्यानंतर बऱ्याचशा न्यूज पेपरमध्ये बातम्या येत असतात, की यांच्या मागणीला यश आलं, त्यांच्या प्रयत्नांना यश आलं, एवढी रक्कम मंजूर झाली, पीक विमा मंजूर झाला. बऱ्याचशा YouTube, टीव्हीवर सुद्धा चांगल्या प्रसार माध्यमांमध्ये बातम्या येत असतात, की या जिल्ह्याला एवढा विमा, त्या जिल्ह्याला एवढा कोटी विमा. आणि त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये सर्व शेतकरी बांधवांमध्ये रोष निर्माण होणे साहजिकच आहे मित्रांनो. आणि त्या रोषाला आम्ही सुद्धा मुकलेलो नाहीये. आम्हाला सुद्धा शेतकऱ्यांच्या त्या रोषाला सामोरे जावं लागते मित्रांनो. आमच्या कमेंट बॉक्समध्ये आम्ही सुद्धा पाहत असतो शेतकऱ्यांची जी चीड आहे, शेतकऱ्यांचा जो रोष आहे. खूप सारे शेतकरी माहिती घेण्याचा प्रयत्न करतात, तर काही शेतकरी रागाच्या स्वरूपामध्ये त्यांच्या भावना व्यक्त करत असतात मित्रांनो. तर मित्रहो, सद्य परिस्थितीमध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून ज्या जिल्ह्यातील जी माहिती मिळालेली आहे, त्या जिल्ह्यातील माहिती संदर्भात हा व्हिडिओ मी बनवत आहे. आपणा सर्वांपर्यंत या जिल्ह्यातली माहिती सांगणार आहे. या व्यतिरिक्त इतर जिल्ह्यांची सुद्धा माहिती समोर आली अपडेट, तर त्यांची सुद्धा सांगण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो. तर मित्रहो, हे जे पीक विमा कंपनीकडे पैसे परत गेलेले आहेत, याची काही तांत्रिक कारणे आहे मित्रांनो. तर ती कारणे कोणती आहेत ते सुद्धा जाणून घेऊया मित्रांनो. तर मित्रहो, ज्या म्हणजे बऱ्याचशा शेतकऱ्यांचं असं झालेलं आहे, की त्यांचं आधार कार्ड लिंक नसणे, शेतकरी हा मयत झाल्याच्या नंतर सुद्धा त्याच्या वारसाची नोंद झालेली नसणे, सोबतच डॉक्युमेंटची वेळेवर पूर्तता न करणे, ही काही जी कारणं आहेत मित्रांनो. या प्रकारच्या वेगवेगळ्या कारणास्तव 2024च्या खरीप व रब्बी म्हणजे दोनही हंगामामध्ये पीक विमा फाडल्यानंतरही शेतकरी बांधवांच्या खात्यावर जवळपास 14,29,00,000 रुपये जमा होणे गरजेचे असताना देखील ते त्यांना मिळालेले नाही मित्रांनो. आणि या अनेक कारणांमुळे हे पैसे कंपनीला परत गेल्याची माहिती समोर येत आहे मित्रांनो. तर तसेच मित्र, खरीप 2024 मधील सुद्धा नाशिक जिल्ह्यामधील शेतकऱ्यांनी विमा काढला आणि त्यांना तो विमा म्हणजे जवळजवळ 28,39,00,000 रुपयाचा मंजूरही झाला होता मित्रांनो. परंतु विमा रक्कम ही कंपनीला परत गेल्याची माहिती मिळत आहे मित्रांनो. त्यामुळे शेतकरी खूप दिवसापासून प्रतीक्षा करत आहे मित्रांनो. त्यांच्यामध्ये नाराजीचं सूर पाहावयास मिळत आहे मित्रांनो. सोबतच रब्बी हंगाम 2024 मध्ये सुद्धा 14 कोटी म्हणजे 2024च्या रब्बी हंगामामधला 14,02,13,000 रुपये परत विमा कंपनीला गेल्याची माहिती समोर निघून आलेली आहे मित्रांनो. तर मित्रो, नाशिक जिल्ह्यामध्ये हा असा प्रकार घडलेला आहे. आणि नाशिक जिल्ह्यामधून नाशिक, नांदेड आणि बीड या 2-4 जिल्ह्यामधून खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी बांधवांकडून विचारपूस करण्यात येत होती. त्या संदर्भात नाशिक जिल्ह्यामधली काही महत्त्वपूर्ण अपडेट ही आलेली आहे मित्रांनो, जी आपणासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि या शेतकऱ्यांना या वेगवेगळ्या कारणास्तव आपल्याला पीक विमा मिळालेला नाही हे सुद्धा ज्ञात झालेलं आहे मित्रांनो. आता याच सर्व शेतकरी बांधवांकडून सांगण्यात येत आहे, की आम्ही आमच्या कागदपत्रांची पूर्तता करतो, परंतु आम्हाला आमचा पीक विमा लवकरात लवकर मिळायला हवा, अशी यांनी कृषी विभागाकडे मागणी सुद्धा केलेली आहे मित्रांनो. यामुळे अशा अनेक तांत्रिक कारणांमुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांचा पीक विमा रखडलेला आहे मित्रांनो. मुळात मंजूर करण्याकरिताच उशीर झालेला होता. मोर्चे, आंदोलनं, निवेदनं, उपोषणं हे केल्याच्या नंतर बऱ्याचशा गोष्टी बोलून चालून झाल्याच्या नंतर कुठे मंजूर करण्यात आला. मंजूर करून झाल्याच्या नंतर शासनामार्फत, राज्य सरकारमार्फत सुद्धा त्यांचा हप्त्याचा जो निधी आहे तो सुद्धा त्यांना कंपनीला वितरित करण्यात आला. आणि निधी वितरित करण्यात आल्याच्या नंतर सुद्धा शेतकरी बांधव या विम्यापासून वंचित होते. तर त्यापैकी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेलं आहे, की जवळपास 14,29,00,000 एवढे. आणि सोबतच रब्बीचे सुद्धा म्हणजे 28,39,00,000 रुपये अशा या ज्या रकमा आहेत, या अजून शेतकरी बांधवांना मिळणे बाकी आहे. आणि या मिळणार आहेत. जसं या शेतकऱ्यांनी आपापल्या कागदपत्रांची पूर्तता केली, तसेच या सर्व शेतकरी बांधवांचे पीक विम्याच्या रकमा या सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावर जमा व्हायला सुरुवात होतील मित्रांनो. या व्यतिरिक्त इतर अनेक जिल्ह्यांची माहिती समोर जशी जशी येईल मित्रांनो, ती सुद्धा आपणा सर्व शेतकरी बांधवांपर्यंत मी पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल मित्रांनो. पीक विम्यामध्ये खूप साऱ्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला आहे, परंतु अजून बाकी आहे. आता यामध्ये जुने जे काही शेतकरी बांधव आहेत त्यांच्याकडून हे होत असताना एक मागणी सुद्धा होत आहे, की या अगोदर जी पीक विमा
योजना होती 20 वर्ष अगोदरची ती सुरळीत करावी, कारण की त्या विमा योजनेमध्ये पंतप्रधान फसल विमा योजना या योजनेला त्या योजनेशी जोडून एक नवीन योजना चालू करण्यात आली होती आणि या योजनेमध्येच काही वर्ष अगोदर 1 रुपयामध्ये सुद्धा योजना राबवण्यात आली. परत आता ही योजना राबवण्यात आली. परंतु या योजनांच्या माध्यमातून खूप साऱ्या शेतकऱ्यांना विमा मिळण्याकरिता खूप मोठ्या प्रमाणामध्ये अडचणी येतात. त्यामुळे या शेतकरी बांधवांकडून परत एकदा मागणी करण्यात येत आहे की जुनी जी पीक विमा योजना होती तीच चांगली होती आणि त्या योजनेला परत एकदा चालू करण्यात यावे. तर मित्रो, पीक विम्यासंदर्भात आपणा शेतकरी बांधवांच्या काही समस्या, काही प्रश्न उत्तर असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा मित्रांनो. माझा प्रयत्न असेल आपल्या सर्वांच्या प्रश्नांना उत्तर देण्याकरता आणि तुमच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्याला सुद्धा समजून तुमचं समाधान करण्याचा माझा नक्कीच प्रयत्न असेल मित्रांनो. तर मित्रो, या व्हिडिओमध्ये तुर्तास एवढेच. भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये पीक विम्यासंदर्भातल्या अजून काही जिल्ह्याच्या नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत धन्यवाद.